राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुंबई में आयोजित राष्ट्रीय अधिवेशन में आज एक महत्वपूर्ण और ऐतिहासिक निर्णय लिया गया। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद एक आदरणीय सुनेत्रा पवार की सर्वसम्मति से नियुक्ति की घोषणा की गई। ज्येष्ठ नेता प्रफुल्ल पटेल ने उनके नाम का प्रस्ताव रखा, जिसका समर्थन प्रदेश सुनील तटके ने भी किया। अधिवेशन में मौजूद पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने तालियों की गिड़गिड़ाहट के साथ इस फैसले का स्वागत किया। इस नियुक्ति के बाद नागपुर में भी पार्टी पदाधिकारी की बैठक आयोजित की गई, जिनमें सुनेत्रा पवार को बधाई देते हुए अभिनंदन प्रस्ताव समर्पित किया गया। शहर अध्यक्ष सहित कार्यकर्ताओं ने विशेष विश्वास जताया है कि उनके नेता और नेतृत्व में पार्टी संगठन और मजबूत होगा। पार्टी नेताओं का मानना है कि सुनेत्रा पवार की नियुक्ति से संगठनात्मक मजबूती मिलेगी और आगामी चुनाव के मद्देनजर पार्टी एक नए उत्साह के साथ आगे बढ़ेगी। मुंबईला राष्ट्रीय अधिवेशन काल संपन्न झालं। त्यामध्ये सर्वानुमते सर्वसंमतीने सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आलं। त्यानिमित्ताने नागपूर शहराच्या वतीने आम्ही त्यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पास केला। काही विचार आले होते की बाहेर जल्लोष करावा, परंतु आम्ही विचार केला की अजून ते आमच्या मनातून दादा अजून गेलेले नाही आहे। त्यांचे धडाडीचं जे कार्य आहे ते सुनेत्रा वहिनींनी पूर्ण करण्याचे आम्हाला काल आश्वस्त केलेलं आहे। ज्या प्रकारे ते लोकांचे प्रश्न सोडत होते त्यांनी ठामपणे सांगितलं की त्याच पद्धतीने दादा ज्या पद्धतीने काम करे त्याच पद्धतीने मी काम करणार आहे। म्हणून आम्ही सुद्धा सर्व आश्वस्त आहोत की नागपूर शहरामध्ये आमच्या लोकांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांच्यापर्यंत आपण घेऊन जाऊ व ते नागरिकांचे प्रश्न सोडवणं हाच आमचं काम राहणार आहे। दादांच्या वतीने दादाच्या ऐवजी आता सुनेत्रा वहिनी आमचं हे काम पूर्ण करणार आहे। काल 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता मित्राताई वहिनी अजितदादा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षाची धुरा सांभाळली। त्याबद्दल सर्व प्रदेशचे अध्यक्ष, प्रदेशचे उपाध्यक्ष, प्रदेशचे महासचिव, सर्व आमदार या सभेला उपस्थित होते आणि सर्व देशातून आलेले जे पदाधिकारी होते, प्रदेशचे अध्यक्ष असेल, सर्व पदाधिकारी या सभेला राष्ट्रीय सभेला उपस्थित होते आणि सर्वानुमते हा प्रस्ताव झाला की सुनेत्राताईंना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपदावर धुरा सांभाळण्याची जबाबदारी मोठी आणि सर्वानुमते हा प्रस्ताव पास करण्यात आला। त्याबद्दल आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा आणि नागपूर शहराच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून ताईंना आम्ही शुभेच्छा देत आहोत। शांततेत याच करता पार पडलं। अजूनही आमच्या लोकांच्या डोक्यातून मनातून दादा गेलेले नाही आहे। एकदाचा विचार आला होता का जल्लोष करावा, पण आम्ही सिनियर्स लोकांना जेव्हा विचारलं का नाही असं सध्या त्यांनी काम सांभाळलेलं आहे, तर असा एखादा नंतर काही दिवस गेल्यावर सुनेत्रा वहिनी जेव्हा इथे येईल त्यावेळेला आम्ही त्यांचं जल्लोषात स्वागत करू।